रामनवमी उत्सवासाठी साई नगरी सज्ज झाली आणि सजावटीची तयारी अंतिम टप्प्यात आहे। साई मंदिरात 5 ते 7 एप्रिल या दरम्यान 3 दिवस हा रामनवमी उत्सव साजरा होणार आहे। रामनवमीला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे। अनेक पायी पालख्या देखील शिर्डीच्या वेशीवर येऊन पोहोचल्या आहेत। साईबाबांनी आपल्या हयातीत रामनवमी उत्सव सुरू केला आणि ती परंपरा आज देखील साईबाबा संसार आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं पाळण्यात येते। एकूणच जर पाहिलं तर रामनवमी उत्सवाला 5 तारखेपासून या ठिकाणी सुरुवात होईल आणि 5, 6, 7 या 3 दिवस हा रामनवमी उत्सव शिर्डीत पार पडणार आहे आणि या उत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीनं 4 नंबर प्रवेशद्वारासमोर भव्य असा गजमुख गणपतीचा देखावा उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आले। आकर्षक असा हा देखावा असून अनेक प्रतिकृती या देखाव्यात साकारण्यात आलेला आहे। रामनवमीच्या दिवशी साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय, त्यामुळे येणाऱ्या भक्तांची कुठलीही दर्शनासाठी गैरसोय होणार नाही। 5, 6, 7 एप्रिल रोजी चालणाऱ्या या उत्सवासाठी राज्यभरातून पायी पालख्या या शिर्डीत दाखल होत आहेत। उद्या या अनेक पालख्या या शिर्डीत दाखल होतील आणि या पालख्यांचं स्वागत देखील शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येणार आहे। रामनवमी उत्सवानिमित्त पोलिसांचा देखील कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार असून वाहतूक व्यवस्थेत देखील बदल करण्यात आलाय। त्यामुळे रामनवमी उत्सवानिमित्त साई नामाबरोबरच रामनामाचा गजर देखील शिर्डीत पाहायला मिळेल। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।